नमस्कार. करिअर विजयच्या आजच्या या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत. करिअरचे विविध मार्ग आणि आपण रस्त्यांचे जे मार्ग पाहतो म्हणजे ट्रॅफिक, याच्यामध्ये असलेली समानता कोणती आहे ती आपण पाहू शकतो. खूप गमतीशीर विषय. याच्यामध्ये करिअर आणि रस्ता या दोन गोष्टींचं आपण कंपॅरिझन करू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा रस्ता सगळ्यांना माहिती असतो, तो जुना रस्ता असतो, अनेकदा त्या रस्त्यावरतून अनेक लोक गेलेले असतात, त्याच्यामुळं त्या रस्त्यावरती बहुतांश वेळा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. करिअरच्या बाबतीत सुद्धा हे होतं की जे रस्ते सगळ्यांना माहितीचे आहेत, गॅरंटेड सक्सेसचे मार्ग आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. त्यामुळे ट्रॅफिक जॅम जसा या माहितीच्या ओळखीच्या रस्त्यांवरती दिसतो, त्याच पद्धतीने अनेक मंडळी आता याच मार्गावरती जायला लागल्यानंतर त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या दिसू शकतात. जसं की पूर्वी आर्ट्सच्या बाबतीत होतं, नंतर ते कॉमर्सच्या बाबतीत झालं, नंतर ते डीएडच्या बाबतीत झालं. तो रस्ता ओळखीचा आहे, अनेक जण त्या रस्त्यावरती गेले आणि नंतर ब्लॉकेज झालं. आज आपण पाहतो की इंजिनिअरिंगच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणामध्ये अनेक मंडळी सॉफ्टवेअरमध्ये जात आहेत आणि सॉफ्टवेअरमध्ये खूप मंडळी त्याच मार्गावरून गेल्यानंतर एका विशिष्ट लेवलला काही वेळानंतर, काही कालखंडानंतर जसे रस्त्यावरती चौक येतात त्या पद्धतीने काही रिसेशनचे टप्पे येतात आणि त्यामुळे तिथं ब्लॉकेज आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळे रस्ते आणि करिअरचे मार्ग हे बऱ्यापैकी समान आहे. शहरांमध्ये जास्त ट्रॅफिक आपल्याला दिसतं आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला कमी ट्रॅफिक दिसतं. तसंच आपण पाहायचं झालं तर करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक मंडळी अशा पद्धतीची गर्दी ही शहरांमध्ये करताना दिसतात आणि ग्रामीण भागामध्ये मात्र शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय आणि अन्य काही पॉप्युलर पॅरलल व्यवसाय हे जर सोडले तर मोठे व्यवसाय आपल्याला दिसणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातली ट्रॅफिकची गर्दी आणि शहरातली ट्रॅफिकची गर्दी ही आपल्याला तंतोतंत लागू पडते करिअरच्या बाबतीमध्ये. रस्त्यांना जसे साईडनी फुटपाथ असतात, पादचारी मार्ग असतात, आता ह्याच्यावरतून ते पादचारी चालत असतात, त्यांचा कोणाला त्रास होत नसतो. झाला तर या रस्त्यावरच्या लोकांचाच त्यांना त्रास होत असतो, त्यांचा वेग देखील कमी असतो. तसंच करिअरच्या सर्व क्षेत्रांमध्ये, ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, राजकारण असेल, ते फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, ह्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे काम करणारी आणि त्या कार्यक्षेत्राला सेवा मानणारी, त्याच्यातून प्रॉफिट न काढून घेणारी अशी सामाजिक वृत्तीची काही माणसं असतात. ती माणसं अशाच पद्धतीने त्या करिअरच्या फुटपाथवरून चाललेली आपल्याला दिसतात. एखादा डॉक्टर होतो, परंतु डॉक्टर म्हणून तो हॉस्पिटल चालू करत नाही, तो फार मोठी स्वतःची प्रॅक्टिस करत नाही, तो आदिवासी पट्ट्यात जाऊन त्याचं काम करतो. मी याला नाव दिलंय की हा खरं तर तो पादचारी आहे, त्या करिअर मार्गावरचा तो पादचारी आहे. जसे रस्ते, अनेक रस्ते, 4 रस्ते असतील, 3 रस्ते असतील, 5 रस्ते असतील, काही ठिकाणी 7 रस्ते एकत्र येतात आणि मग चौक तयार होतो. त्याच पद्धतीने असे करिअरच्या बाबतीत सुद्धा चौक तयार होताना दिसतात. सगळ्यात पहिला जो चौक आहे तो 10वीचा चौक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या शाळांमधले विद्यार्थी एकत्रपणे येतात आणि आता 10वी नंतरचे पुढचे करिअरचे पुढचे मार्ग हे त्यांना दिसतात. ते ITI, डिप्लोमा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा पद्धतीचे असू शकतात आणि मग हे रस्ते अधिक पुढे जातात, ते शहराबाहेर जातात असा त्याचा अर्थ होतो. तशीच काही मुलं 10वी नंतर शहराबाहेर म्हणजे त्या ठिकाणी ग्रामीण भागातून शहरात, शहरातून ग्रामीण अशा पद्धतीचा प्रवास करणारी ठरतात. 12वीच्या टप्प्यात पुन्हा एकदा चौक येतो. तिथून सुद्धा सायन्सवाला असतो, तो इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर अशा ठिकाणी जातो. कॉमर्सवाला देखील CA, कंपनी सेक्रेटरी, CMA अशा पद्धतीने पुढे सरकत जातो. आर्ट्सवाला सुद्धा त्याच्या पद्धतीने जातो. पुन्हा त्याच्या क्षेत्रातले त्या रस्त्यावरचे चौक त्या सगळ्या मंडळींना लागतात. जशी रस्त्यावरती काम करत असताना काही खड्डे येतात, त्याच्यामध्ये काही अडचणी येतात, त्याचबरोबर करिअरच्या रस्त्यावरून जाताना सुद्धा नक्कीच अडचणी येतात. सगळी सपाट आणि गुळगुळीत रस्ता नसतो. गुळगुळीत रस्ता असून देखील सुद्धा कधी कधी त्याच्यावरती वाहनं घसरतात. तसंच अगदी साधं सोपं करिअर असून सुद्धा नापास होणारे विद्यार्थी आपल्याला दिसतात. याचा अर्थ रस्ता आणि करिअरचा मार्ग हे पुन्हा समान दिसतं. जसं सरळ रस्ता कधीच नसतो, म्हणजे पुणे ते मुंबई हा एक्सप्रेस वे सुद्धा वाटतो सरळ, पण लोणावळ्यापाशी, खंडाळ्यापाशी तो अनेक ठिकाणी वळलेला आहे. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा आयुष्यामध्ये सरळ सोट असं काही नसतं. असं आपण म्हणू शकत नाही की हे 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन मग नोकरी, असं सगळं सरळ सोट कुणाच्याही आयुष्यात असणार नाही. कुणाच्या आयुष्यामध्ये सुरुवातीचा भाग सरळ सोट असेल, नंतर अडचणी येतील. नंतर अडचणी येणं हे स्वाभाविक आहे.
कोल्हापूरला जाताना, पुण्यावरून जाताना खंबाटकी घाटमध्ये लागतो. घाटमध्ये लागणं हे सुद्धा रस्त्याचं जसं लक्षण आहे, तसं आयुष्याच्या करिअरच्या मार्गावर देखील अशा प्रकारचे घाट लागू शकतात. कधी कधी उत्तम काम करून देखील प्रमोशन मिळत नाही, खूप चांगलं परफॉर्मन्स देऊन सुद्धा पगार वाढत नाही, अशी परिस्थिती होते. कधी कधी कंपनी सोडावी लागते. त्याचबरोबर कधी कधी अडकलेल्या ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी रस्ता बदलावा लागतो. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्या सगळ्या मार्गांमध्ये मदत करणारी काही मंडळी असतात. सिग्नल हा रस्त्यावरती चौकात मदत करणारा असतो. त्याचबरोबर करिअर काउन्सिलर, करिअर मार्गदर्शक, समाजातले काही घटक हे त्या विद्यार्थ्यांना यांना मार्गदर्शन करणारे असतात. हळू चाला, पटकन चाला, थांबा जरा वेळ, हे करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलं जातं. 10वीची परीक्षा आल्यानंतर आता खेळणं थांबवा, अभ्यास करा, हे सांगितलं जातं. 11वीच्या वेळेस आता जरा थोडंसं मजा करा, टाइमपास करा, असा चालू शकतो, म्हणणार नाही कोणी, परंतु केला तर कोणी काही लगेच तर ग्रीन सिग्नल आहे, त्या ग्रीन सिग्नलवरून तुम्ही चालत राहता. कधी कधी फार ट्रॅफिक जाम होतं आणि मग उड्डाण पुलाची व्यवस्था केली जाते. तशाच पद्धतीने सगळ्या प्रकारचे लोकांचे पेपर, लेखी पेपर कुठे तपासता म्हणून एंट्रन्स परीक्षा निर्माण होते आणि मग या एंट्रन्स परीक्षेचं कामकाज बराच वेळ चालतं. त्याच्यामध्ये बऱ्याच एजन्सी काम करतात. त्याचबरोबर अनेक कोचिंग क्लासेस आणि इन्स्टिट्यूट्स अशा या कोचिंग क्लासेस या एंट्रन्स परीक्षांच्या तयारी करणारे ठरतात. जसं जसं रस्त्याच्या कामांमध्ये काही गहाळपणा होतो किंवा गोंधळ होतो, त्याचबरोबर करिअरच्या बाबतीत सुद्धा कधीतरी पेपर फुटी होते, कधीतरी काहीतरी गडबड होते, कुणीतरी गोंधळ करतं, अशा गोष्टी या ठिकाणी सुद्धा होतात. नवीन रस्ता जसा महत्वाचा आहे तसा अनोळखी रस्ता सुद्धा महत्वाचा असतो. एखादा अनोळखी रस्ता तुम्हाला पटकन कुठल्या तरी ठिकाणी घेऊन जातो. त्याच पद्धतीने करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला एखादा अनोळखी मार्ग जो कुणीच स्वीकारलेला नाहीये, काही लोकांना माहित नाहीये, तो मार्ग तुम्हाला दिशा देऊ शकतो. बॅट्समन सगळ्यांनाच व्हायचे, पण विकेट किपर व्हायचे असं म्हणणारा व्यक्ती, कॉमेंट्री करणारा व्हायचं असं म्हणणारा व्यक्ती, अंपायर काम करायचं असं म्हणणारा व्यक्ती कदाचित वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. सॉफ्टवेअरला जायचं असं म्हणणाऱ्यापेक्षा एखादा व्यक्ती म्हणतो मी हार्डवेअरने जातो, म्हणजे वेगळा रस्ता त्यातून मी स्वीकारतो, तो व्यक्ती कदाचित पुढे जाऊ शकतो. सगळेजण भाषण करतायत, मी सूत्रसंचालक करतो असं म्हणणारा व्यक्ती हा वेगळा मार्ग निवडत असतो. कधी कधी आव्हानात्मक रस्ते स्वीकारायचे असतात. हे आव्हानात्मक रस्ते कमी वेळामध्ये जास्त अंतर काटायचं असतं. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा परीक्षांच्या काळामध्ये आपल्याला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा असतो, हे देखील महत्त्वाचं असतं. परंतु कमी वेळात जास्त करणं हे नेहमीच घातक असतं. रस्त्यांवरती सुद्धा घातक असतं आणि करिअरच्या बाबतीत सुद्धा घातक असतं. शेवटच्या टप्प्यात तयारी करणारा व्यक्ती कदाचित त्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होईल याची गॅरंटी नाही. तो फक्त परीक्षार्थी बनतो. रस्त्यांवरतून जाताना सुद्धा आपण तिथं फक्त पोहोचतो, परंतु त्या पोहोचण्यात अडचणी देखील येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या रस्त्यांच्या संदर्भात करिअरच्या बाबतीमध्ये लागू पडतात. जसं आपल्याला एखाद्या अनोळखी ठिकाणी जाताना आपल्याला मॅप दाखवण्यासाठी कुणीतरी मदत करतं. कुणीतरी पहिल्यांदा वाटाड्या होता, तो सांगायचा, मदत करायचा. कुणीतरी तिथला मार्गस्थ आपल्याला आधीची माहिती, आधी मी गेलोय त्या रस्त्यावरून, आता तुला सांगतो, असं पूर्वीच्या काळी होतं. आता गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्याला कुणाला काही विचारावं लागत नाही. गुगल मॅप आपल्याला आपल्या मोबाईलवरतून सांगतो की आता रस्ता कुठे आहे, कोणता रस्ता कसा जातोय, किती वेळ ह्या रस्त्याने, किती वेळ त्या रस्त्याने, कोणत्या ठिकाणी रेड कलर दिसतोय किंवा कलर असा दिसतोय की जिथं ब्लॉकेज आहे रस्त्यावरती. नेक एरियाज, तुमच्या प्रवासातले नेक एरियाज तो गुगल मॅप तुम्हाला सांगेल. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा आता आम्ही स्वतः careersewa.com नावाच्या वेबसाईटवरती असे करिअरचे पाथ दाखवलेत, ज्याच्यामध्ये या रस्त्यांवरती जाताना म्हणजे अमुक ठिकाणी इच्छित स्थळी जाताना डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, जे काही व्हायचंय, असे आपण 2600 ऑप्शन्स दिलेत. त्या ऑप्शन्सला जाण्यासाठीचे 67,000 करिअरचे रस्ते एक प्रकारे त्याच्यावरती मेन्शन केलेत. आणि यातला तुम्हाला जो कोणता हवाय, ब्लॉक एरियाज कोणते आहेत, नेक एरियाज कोणते आहेत, कालावधी किती लागतोय, खर्च किती येतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती माहिती दिल्यात. एका क्लिकमध्ये कळणार आहे. गुगल मॅपवरतून जसं मला वारजातून स्वारगेटला जायला किती वेळ लागणार आहे आणि रस्ता कोणता उपयोगाचा आहे, तसं मला आता 10वीमध्ये असताना कमिशनर व्हायचं असेल तर मला कोणता मार्ग जास्त संयुक्तिक राहील, योग्य राहील, मला अडचणीचे मार्ग कोणते, मुद्दे कोणते असतील, कुठनं मी वेगळा रस्ता पकडायचा आहे, शॉर्टकट कोणते आहेत, शॉर्टकट म्हणजे रस्त्यांच्या बाबतीमध्ये, अशा गोष्टी आपण careersewa.com वरती दिल्यात. हा देखील एक प्रकारे ही कल्पना आमच्या डोक्यात आली. त्याचं कारण जसे ह्या रस्त्यांचं सगळं नियोजन आहे, ट्रॅफिकचं नियोजन आहे, तेच नियोजन लोकांच्या करिअरच्या बाबतीमध्ये आहेत. कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला पाथ हवाय, रस्ता हवाय, पुढे जाण्यासाठीचा रस्ता हवाय. आणि हे पुढे जाणं म्हणजेच प्रगती आहे. एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं
याच्यामध्ये प्रगती मानली जाते. परंतु या प्रगतीमध्ये तो रस्त्याचा आनंद घेणं ही सुद्धा एक महत्त्वाची बाब असते. करिअरमध्ये शिक्षण घेत असताना त्या शिक्षण व्यवस्थेचा देखील आनंद घेणं, म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री यांचा अभ्यास करून नीटचे चांगले मार्क पडले पाहिजेत, हे जरी आउटपुट असलं, डेस्टिनेशन असलं, नीट परीक्षा आणि MBBSचा प्रवेश, तरी सुद्धा PCB विषयाचा अभ्यास करताना आनंद घेणं हा सुद्धा तुमचा एक कामाचा भाग असू शकतो, अभ्यासाचा भाग, हे इथे लागू पडतं. जसं एक व्यक्ती असं म्हणाली प्रवास करताना बसमध्ये की महाबळेश्वर जर आलं की मला सांगा. त्याने शेजारच्या माणसाला सांगितलं महाबळेश्वर आलं की मला सांगा. तर शेजारी बसलेला व्यक्ती म्हणाला मी महाबळेश्वर आल्यावरती नक्कीच तुम्हाला सांगेल, पण जरा डोळे उघडे ठेवले तर रस्त्याने जाताना महाबळेश्वर येण्याचा जो सगळा प्रवास आहे, सातारा रस्ता असेल, त्या रस्त्यातून वाईच्या इथला भाग असेल, पाचगणी असेल आणि महाबळेश्वर लागेल, हा प्रवास सुद्धा आनंदाचा आहे. मला विद्यार्थ्यांना हे सांगायचंय की नुसतं डेस्टिनेशनचा विचार जर आपण करिअरच्या बाबतीमध्ये केला, मला कलेक्टर व्हायचंय, कमिशनर व्हायचंय, पोलीस व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, तर ते कराच, परंतु त्या बनण्याच्या प्रक्रियेचा आनंद देखील घ्या. रस्त्यावरतून वाहन चालवण्याची सुद्धा मजा खूप असते. ड्रायव्हरकडे गाडी दिल्यानंतर आपण सुरक्षितपणे जाऊ शकतो हे जरी मान्य असतं किंवा ताण तो घेणार असला तरी ही सगळी ड्रायव्हरची कामं पालकांना सांगू नका. तुम्ही देखील तो अभ्यास, त्यातली सगळी मेहनत, म्हणजे गाडी चालवणं, गाडीचा मेंटेनन्स, गाडीची सगळी व्यवस्था, हे जर तुम्ही स्वतः करू शकलात तर निश्चितपणे जास्त आनंद, म्हणजे एक प्रकारे अभ्यास असेल तो कोचिंगच्या माध्यमातून असेल, इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून असेल, स्वतः केलेला असेल, ह्या सगळ्या रचनेतून त्याचा आनंद घेण्याची प्रक्रिया जशी रस्त्यावरतून वाहन चालवण्याची आहे तशी अभ्यासाच्या माध्यमातून तो आनंद घेण्याची प्रक्रिया राहू शकते आणि तुम्ही त्या मार्गावर जाऊ शकता. अनेक प्रकारचे मुद्दे खरं तर जोडता येतील, पण मूळ मुद्दा असा मला सांगायचा आहे की हे रस्ता आणि ट्रॅफिक जाम तो करिअरच्या बाबतीत देखील लागू पडतो. सगळेच जण अमुक एक बनणार असं म्हटलं तर सगळ्यांना नोकरी मिळणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते. कधी कधी काही जण गाड्या साईडला घेतात. रस्त्याच्या कडेला जसे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स असतात तसे आपल्या करिअरच्या मध्ये सुद्धा काही ठिकाणी गॅदरिंग, काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, काही मजा, टाइमपास अशा गोष्टी असू शकतात. या चांगल्या ठिकाणी जर तुम्ही थांबलात तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं, परंतु त्या थांब्यांवरच्या निगेटिव्ह ठिकाणी जर तुम्ही थांबलात तर तुमचं आरोग्य बिघडतं, वाहन चालवणं अवघड होऊ शकतं, तुम्ही कदाचित गाडी चालू शकणार नाहीत. अशी परिस्थिती रस्त्यावर जशी असते तसं करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बराच काळ जर विश्रांती घेतली, टाइमपास जास्त केला, वाईट संगत लावून घेतली तर असं होऊ शकतं की 40 किलोमीटर मागे असलेली गाडी ही एका तासामध्ये 60 किलोमीटर तुमच्या पुढे जाऊ शकते. म्हणजे ज्याला तुमच्यापेक्षा 10% मार्क कमी होते तो 20% पुढे जाऊ शकतो करिअरच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून रस्त्यावरतून वाहन चालवताना कुठे थांबायचंय आणि किती वेळ थांबायचं याचं भान असलं पाहिजे. तसं अभ्यास करताना, करिअर करताना कोणत्या ठिकाणी वेळ वायाला घालवायचा आहे आणि कुठे विश्रांती घ्यायची याचं भान असलं पाहिजे. असं पुराण किती वेळ चालू शकतं, परंतु आपण आता विश्रांती घेऊयात. हा खूप मजेशीर विषय, गमतीशीर विषय सहज सुचला आणि म्हणून हा मांडला. करिअर आणि रस्त्यांचं ट्रॅफिक हे बऱ्यापैकी समानच आहे. थँक्यू.